अचूक औषधाची निवड होणे गरजेचं आहे. निवड होणे गरजेचं आहे. आम्ही दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये 3 ते 5 मिनिटांमध्ये तिथेच औषध देतो पेशंटला आणि तिथेच विचारतो की तुम्हाला बरं वाटतं की नाही. हो, म्हणजे इव्हन डेंग्यूमध्ये पण खूप छान रिझल्ट्स आहेत. डेंग्यूमध्ये पण छान आहे. म्हणजे आता खरंच ही डेंग्यूची साथ जी फैलावलेली आहे, सुरू झालेली आहे, तर असे काही पेशंट्स असतील आपल्यामध्ये, तर त्यांच्यासाठी हे अतिशय मार्गदर्शनापर किंवा उपयोगी ठरू शकेल की डेंग्यूसाठी देखील होमिओपॅथीमध्ये ॲडव्हान्स होमिओपॅथीमध्ये उपचार आहेत. ते तुम्ही नक्कीच करून घ्या. सर, जेव्हा सांधेदुखीचा आपण विचार करतो तेव्हा जेव्हा तुम्ही म्हणालात की या सगळ्या सांध्यांचा अंतर्भाव होत असतो, पण सांधेदुखीमुळे काही जणांना चालणं देखील अशक्य झालेलं असतं किंवा अशा बऱ्याच गोष्टीचा सांधे आखडलेले असतात, आरएचे पेशंट्स असतात, तर अशांसाठी होमिओपॅथी किती त्यांना उपयोगी ठरू शकते? निश्चित होमिओपॅथीने खूप छान रिझल्ट्स येतात. आमच्याकडे बऱ्याच रुग्णांना ऑपरेशन सुद्धा टळलेलं आहे. ज्यांना नी रिप्लेसमेंट सांगितलं होतं, नी जॉईंट रिप्लेसमेंट, ते सुद्धा आपण ठीक केलेलं आहे विना ऑपरेशन्स. आणि ते पेशंट चालायला लागलेत. आता नुकतीच एक स्त्री आमच्याकडे ॲडमिट झाली होती. तिचं वजन 29 किलो कमी झालं आणि सांध्याचा पण त्यांना आजार होता. ॲडमिट केल्यानंतर त्या 4थ्या-5व्या दिवशी पूर्णपणे नॉर्मल चालायला लागल्या. नॉर्मल चालायला लागल्या. हॉस्पिटलमध्ये असे सर आपल्याकडे बरेच पेशंट असेल, तुम्ही जसं म्हणाल त्यांचं वजन 29 किलो कमी झालं, तर अशा वेळी जेव्हा असे पेशंट तुमच्याकडे येतात तेव्हा नेमके तुम्ही कधी आणि कोणत्या प्रकारचे औषधोपचार सुरू करता? औषधं तर प्रत्येक व्यक्तिपरत, होमिओपॅथीमध्ये व्यक्तिपरत औषध वेगवेगळं असतं. ॲलोपॅथीमध्ये फिक्स औषधं असतात. तिथे जनरलाइज नियम आहे, इथे इंडिव्हिज्युअलाइज नियम आहे. इंडिव्हिज्युअल म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल, म्हणजे सांधेदुखीचे जर आपण 10 पेशंट घेतले किंवा 100 घेतले तर त्यांचं औषध वेगवेगळं राहील. एक निश्चित औषध नाही आहे. त्यामुळे औषध सांगणं अवघड राहील. ते इंडिव्हिज्युअल पेशंटची हिस्ट्री घेतल्यानंतरच आपल्याला कळू शकेल की याला कोणतं औषध द्यायचं. नाही, मला असं म्हणायचं होतं की जेव्हा 29 किलो वजन त्यांनी कमी करून त्यांचं जे ऑपरेशन टळलेलं आहे, तर सर्वप्रथम आपण वजनांवरती किंवा असं पूर्णतः त्या बरोबरीने काम करत असतो की लठ्ठपणा किंवा सांधेदुखी किंवा बाकीचे आजार आहेत, त्याच्यामुळे आपल्याला जे रिझल्ट्स असतात ते फास्ट मिळतात होमिओपॅथीमध्ये. सर, जेव्हा आपण होमिओपॅथीबद्दल विचार करत आहोत आणि सांधेदुखीमध्ये प्रामुख्याने आपल्याला आढळून येते ती म्हणजे मानदुखी. तर मानदुखीचे जे काही पेशंट्स असतात ते पेशंट्स फक्त वयाने मोठे असतात असं नाही, तर लहान मुलांमध्ये देखील आपल्याला मानदुखीचा त्रास हा जाणवत आहे. अशा लहान मुलांसाठी होमिओपॅथी मदत करते का? होमिओपॅथी मुलांकरता तर खूप छान आहे. एक तर मुलांना ते पॅलेटेबल आहे, इझिली मुलं घेऊ शकतात. कारण ॲलोपॅथीच्या गोळ्या कम्पॅरेटिव्हली कडू असतात किंवा घेण्याकरता त्रास जातात. काही लोकांना गिळण्याचा त्रास जातो, पण त्या मानाने होमिओपॅथीचे औषध सेफ आहे, पॅलेटेबल आहे. म्हणजे मुलं कोणत्याही वयाची मुलं घेऊ शकतात आणि केव्हाही घेऊ शकतात. त्याला पाण्याची सुद्धा गरज नाही आहे. नक्कीच. आपण एक फोन घेतोय. एक प्रेक्षक आपल्याला प्रश्न विचारत आहेत पुण्याहून. हॅलो, नमस्कार सर. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, कॅन्सर वरती काय होमिओपॅथीमध्ये उपचार ते विचारायचे का मला? ओके. कॅन्सर आहे, कोणत्या प्रकारचा आहे किंवा कोणत्या स्टेजवर आहे? हॅलो. हॅलो. कोणत्या स्टेजवरचा कॅन्सर आहे किंवा कुठल्या भागावरचा कॅन्सर आहे, याबद्दल जरा सविस्तर सांगाल का सरांना? नाही, आम्हाला एक कन्सल्ट डॉक्टरने त्यांनी होल बॉडी शेती करायचं सांगितलंय. तर आम्हाला एक मनात शंका आहे किंवा कॅन्सर शरीरामध्ये कसा पसरू शकतो आणि तो शोधण्याचा उपाय काय किंवा त्यावर ट्रीटमेंट काय? त्यांना सिटी स्कॅन पूर्ण शरीराचं करण्यासाठी सांगितलंय. तर त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की झालं समजा कॅन्सर असेल तर पूर्ण शरीरामध्ये किती वेगाने पसरू शकतो किंवा होमिओपॅथीमध्ये त्याचे काही उपचार आहेत का? कोणत्या भागाचा कॅन्सर ते त्यांनी स्पष्ट केलेले नाहीये. तर कॅन्सरबद्दल असं आहे की कोणत्या स्टेजला आहे, जसं तुम्ही छान प्रश्न विचारला त्यांना की पहिल्या स्टेजला आहे की दुसऱ्या स्टेजला आहे की तिसऱ्या स्टेजला की चौथ्या स्टेजला आहे. जर चौथ्या स्टेजला असेल तर तिथे मेटॅस्टॅसिस होतो. म्हणजे समजा एखाद्या स्त्रीला ओव्हरीमध्ये कॅन्सर आहे किंवा गर्भाशयात, तो लिव्हरमध्ये जाऊ शकतो. एखाद्या लिव्हरमध्ये असेल तो लंगमध्ये जाऊ शकतो, की लंगमध्ये असेल तो ब्रेनमध्ये सुद्धा जाऊ शकतो, हाडांमध्ये जाऊ शकतो. त्याला मेटॅस्टॅसिस म्हणतात. तो कॅन्सर जो आहे तो कोणत्या स्टेजला आहे, केव्हा डिटेक्ट झाला, कोणत्या लेवलला तो डायग्नोज झाला, त्यानंतर ते ठरवलं जाईल की त्याला मेटॅस्टॅसिस आहे की नाही. त्याच्या विशिष्ट टेस्ट आहेत, CA-125 आणि अनेक टेस्ट निघाले. आजकाल पेट स्कॅन पण निघालेला आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांनी न घाबरता तुम्हाला जे काही डॉक्टरांनी सुचवलं आहे तर तुम्ही त्याच्या सगळ्या प्रकारचे टेस्ट करून घ्या. होमिओपॅथीमध्ये त्याची औषधं आहेतच. आता जसं आपल्याला सरांनी सुचवलेलं आहे की ॲडव्हान्स होमिओपॅथीचा उपचार तुम्ही कॅन्सरसाठी देखील करून घेऊ शकता, पण तुम्हाला प्रत्यक्ष भेटून त्यांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे. अधिक माहिती करून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ती ॲडव्हान्स होमिओपॅथीबद्दल. ॲडव्हान्स होमिओपॅथीमध्ये अशा सगळ्या जे काही आपले आजार आहेत त्यांच्यावरती उपचार हे असतातच. जसं आतापर्यंत आपण जाणून घेतलेलं आहे की लठ्ठपणा आहे, सांधेदुखी आहे, मणक्यांच्या विकारांबद्दल जाणून घेऊयास. मगाशी आपल्याला फोन आला होता की कॅन्सरसारख्या आजारांवरती देखील उपचार आहेत का, तर त्याचं उत्तर होय असंच आहे. याबद्दल अधिक माहिती करून आपण घेणार आहोत. आज आपल्यावर आहेत डॉक्टर उदय नाईक. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतील आणि तुम्हाला आता थेट डॉक्टरांना विचारायचे असतील नक्कीच विचारा. आपला फोन नंबर लिहून घ्या. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबईबाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 # कोड लावायचं. सर खरं तर जसं त्यांनी म्हटलं की मगाशी जो आपल्याला फोन आला होता की कॅन्सर पेशंट्स, तर कॅन्सर पेशंटच्या मनामध्ये हाच एक प्रश्न असतो की एक भीती असते. प्रश्न म्हणण्यापेक्षा भीती म्हणणं त्याला संयुक्तिक ठरेल की एक भीती असते की मला झालेला आजार हा बरा होऊ शकतो का, पूर्ण बरा होऊ शकतो का, मग बाकीच्या पॅथीमध्ये उपचार असताना मी होमिओपॅथीकडे का वळावं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. ह्यावरती आपण काय सांगाल? बरं, एक कॅन्सर कोणत्या प्रकारचा आहे तो आपल्याला आणि कोणत्या स्टेजला हे पाहणं गरजेचं ठरतं. आमच्याकडे आम्ही काय करतो आहे की पेशंटला, रुग्णांना ॲडमिट करायला सांगतो, जिथे आपण चांगल्यापैकी ऑब्झर्वेशन करू शकतो, त्याचा स्टडी करू शकतो, हिस्ट्री चांगली घेऊ शकतो, यानंतर त्याचा औषधाला दिलेला रिस्पॉन्स कसा आहे, प्रतिसाद कसा आहे तो पण आपण पाहू शकतो. म्हणून बहुतांशी रुग्णांना आम्ही ॲडमिट करतो, त्याचे केस पेपर्स पाहतो, कोणत्या कोणत्या टेस्ट राहिलेल्या आहेत, कोणत्या घ्यायला पाहिजे, कोणत्या नाही घ्यायला पाहिजे, आणि त्यांनी रेडिओथेरपी घेतली आहे का, किमोथेरपी घेतली आहे का, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कोणत्या स्टेजला आहे, मेटास्टेज होऊ शकतं का, चान्सेस काय, सगळ्या गोष्टींची पेशंटला, रुग्णांना माहिती देतो. त्याशिवाय त्याची हिस्ट्री घेऊन दिलेलं औषध काम करत आहे की नाही हे पण एक साधारण 2 ते 3 दिवस पण वाट पाहतो. काही औषध आम्ही 1-1 तासांनी देतो, काही 3-3 तासांनी देतो, काही औषध आम्ही 4-4 तासांनी देतो. आणि याशिवाय त्याला आम्ही एक एन्झाईम थेरपी म्हणून आहे ती पण सोबत देतो रुग्णांना. सोबत देतात. सर होमिओपॅथीचा उल्लेख केला की आपल्या डोळ्यासमोर अशा छोट्या छोट्या साखरेच्या दाण्यांसारख्या गोळ्या ह्या येतातच. प्रत्येक जे होमिओपॅथी औषधं घेणारे ह्या सगळ्यांना माहिती असेल. पण मग सर तुम्हाला इतके वर्ष प्रॅक्टिसमध्ये आहात, तर हॉस्पिटल स्थापन करावं, होमिओपॅथीचं एक स्वतंत्र हॉस्पिटल असावं, असं का बरं वाटतं? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. मी जेव्हा गेल्या अनेक वर्षापासून पाहत आहे की रुग्ण काय करायचे की 1-2 दिवस औषध घ्यायचे आणि बंद करून द्यायचे, आणि खूप मोठे आजार जिथे मला वाटत होतं की खूप छान रिझल्ट येऊ शकतात, तर तिथे पेशंटचं कमिटमेंट राहत नव्हतं. पेशंट 2 दिवसांनी दुसऱ्या डॉक्टरकडे, तिसऱ्या डॉक्टरकडे जायला लागला, आणि मला कॉन्फिडन्स होता की हा होमिओपॅथीने बरा होऊ शकतो, कारण अनेक केसेस मी आधी बऱ्या केल्या होत्या. त्यानंतर मला एक दिवस वाटलं की नाही, आज आपण जर रुग्णांना ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. पेशंटला आपण चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व करू शकतो, त्याचा स्टडी घेऊ शकतो, स्टडी करू शकतो. याशिवाय जे काही प्रश्न राहिलेले असतील त्याला जे सांगायचे राहिले असतील ते पण आपण कव्हर करू शकतो. आमच्या इथे हॉस्पिटलला 2-2 तासांनी नर्सेस पाहतात, त्यांना प्रश्न विचारतात. नंतर जे काही मॉडर्न हे आहेत, टेम्परेचर पाहिलं जातं, त्यांचं SpO2 पण पाहतो आम्ही, ब्लड प्रेशर पाहतो. ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालून एका विशिष्ट औषधाकडे पोहोचतो, व त्या औषधाने झालेला फायदा कसा आहे, प्रतिसाद कसा आहे तो पण आम्ही ऑब्झर्व करतो डेली बेसिसवर, अवरली बेसिसवर. तो एक हॉस्पिटलला सगळ्यात चांगला फायदा आहे. तिथे पेशंटला पण त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. जसं तुम्ही म्हटलं की कॅन्सरच्या पेशंटनी होमिओपॅथी का घ्यावं, जेव्हा तो डॉक्टरच्या देखरेखीखाली असेल तर त्याला निश्चित त्याचा कॉन्फिडन्स वाढेल की नाही, मी इथे बरा होऊ शकतो. जे काय आपले प्रयत्न करत आहेत त्याला दिसत असतील. अदरवाईज त्याला वाटेल की आपण हे जे काही गोळ्या घेतलेल्या घरी गेल्यावर काय बरं होईल, तो पण एक त्याचा अविश्वासाचा मुद्दा ठरू शकतो. मग असं न होता त्यांनी जर विश्वास ठेवून जर डॉक्टरांकडनं जर औषधोपचार व्यवस्थितरित्या करून घेतले तर नक्कीच याचा फायदा हा कोणत्याही प्रकारचे जे आजार असतात त्या रुग्णाला होऊ शकतो. एक फोन घेतोय आपण. अनिता आपल्याशी बोलतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. त्यांचा फोन कट झालेला दिसतोय. ठीक आहे. आता पुन्हा वळूया सर आपण की होमिओपॅथीच्या औषधांबद्दल तर आपण माहिती करून घेतच आहोत, पण जेव्हा हे सांधेदुखीचे पेशंट्स असतात, जसं म्हटलेलं आहे की काही काही पेशंट्स ऑपरेशन करण्यासाठी म्हणून सुचवलं जातं, तर त्यांचं ऑपरेशन होमिओपॅथीच्या उपचाराने टळणं हे शक्य आहे, हे विश्वास बसणं तसं कठीण आहे. मला असं वाटतं की इतर पेशंट्स माझ्यासारखे देखील असतील. तर सर ह्यांना तुम्ही काय सांगाल की होमिओपॅथी उपचार इतके छान रिझल्ट्स कसे मिळतात ह्याच्यावरती? पहिली गोष्ट की होमिओपॅथीने आम्ही अनेक हजारो पेशंट आज सांधेदुखीचे, गुडघेदुखीचे केलेले आहेत. त्या अनुषंगाने मी सांगू शकतो, तर रुग्णांनी विश्वास ठेवून औषध घ्यायला पाहिजे, आणि ऑपरेशनपेक्षा निश्चितच त्यांना याचा फायदा होईल. याशिवाय त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ,
लेंथ ऑफ लाईफ पण वाढेल. नुसतं सांधेच बरे होणार असं नाही, तर त्याशिवाय बाकीचे जे काही आजार आहेत ते पण याच औषधांनी बरे होऊ शकतात, बरे होतात. आणि निश्चितच कोणालाही बिना ऑपरेशन उपचार करायला आवडेल. नक्कीच आवडेल. आणि जर अशा पेशंट्सना तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेत असता, अच्छा, मग त्यांच्यावरती काही एक साधा सांधेदुखीचं पेशंट आणि ऑपरेशनपर्यंत स्टेज गेलेला पेशंट ह्यांना ट्रीट करणं, जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक रुग्णाला वेगवेगळं आपण ट्रीट करतो, तर ह्यामध्ये काही खूप मोठा फरक असतो का? प्रत्येक, जसं मी म्हटलं की तासातासाने त्यांना निगराणी करायची असते किंवा त्यांची औषधं बदलत असतात, नक्की काय सर? OPD पेशंटला आपण एकदा औषध देऊन जातो, तो घरी जातो आणि तेच औषध कंटिन्यू करतो. त्याचं रिपोर्टिंग होत नाही, फॉलोअप होत नाही, तर तो कम्पॅरेटिव्हली 1 महिन्यामध्ये त्याचा विचार बदलू शकतो की नाही बा मला 1 महिन्यात नाही फरक पडला, तर तो त्यावेळेस त्याचा विचार बदलून दुसऱ्या पॅथीकडे किंवा दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ शकतो. तिथे त्याचा होमिओपॅथीवरचा विश्वास उडेल. आणि ॲडमिट झालेला जर पेशंट असेल तर त्याचा विश्वास राहील की मी आज ठीक आहे, डॉक्टरांकडे ॲडमिट आहे, 2 दिवस 4 दिवस आराम आहे नाही आहे हे पण पाहता येईल त्याला स्वतःला आम्ही तिथे चालायला लावतो की आता हे औषध घेतलं, चालून दाखव. किंवा जे काही पेन असेल, स्वेलिंग आहे किंवा कधी कधी इफ्युजन होतं गुडघ्याच्या भोवती, हे कमी झालं की नाही, या सगळ्या गोष्टींची आम्ही तपासणी करतो, ऑब्झर्वेशन करतो आणि त्या अनुषंगाने ते रुग्णांकरता फायद्याचं ठरतं. नक्कीच. आपण एक फोन घेऊया. श्याम आपल्याशी बोलतायत मुंबईहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. हॅलो श्याम. हॅलो. हां बोला. मी बांदोडकर बोलतोय. हां. माझा कमरेचा प्रॉब्लेम आहे, स्पॉन्डिलिटिसचा प्रॉब्लेम आहे. बर. मानेचा पण स्पॉन्डिलोसिस आहे आणि कमरेचा पण स्पॉन्डिलोसिस आहे. हा, आणि ते बॅक पेन आणि कंबर दुखते. बर बर. आणि तर आता गेले 4 वर्ष आले मी होमिओपॅथिकचं औषध घेतो. तर आता ते आणखीन किती वर्ष घ्यायला लागेल? नाही, 4-5 वर्ष झाले असतील तुम्ही तर निश्चितच त्या डॉक्टरांना विचारायला पाहिजे आणि ते सांगतील त्याप्रमाणे तुम्ही त्यापेक्षा सिनियर डॉक्टर्सकडे जाऊन उपचार करायला पाहिजे. मी तुम्हाला एवढं निश्चित सांगेल की होमिओपॅथीने सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असू द्या, लंबर स्पॉन्डिलोसिस असू द्या, कंबरदुखी असू द्या, मसल स्पाझम असू द्या, बॅकएक असू द्या, सियाटिका असू द्या किंवा लंबर कॅनल स्टेनोसिस असू द्या, निश्चित फायदा होतो. आम्ही अनेक पेशंटला बरं केलेलं आहे. नक्कीच. सर, जर जसं म्हटलं की अनेक पेशंट आपण बरं केलेलं आहे, तर ऑपरेशनपर्यंत जे गेलेले पेशंट्स असतात की त्यांचं जर हाडांची झीज असते, त्याची स्टेज असते, फार सिव्हिअर असते, म्हणून त्यांना डॉक्टर सांगत असतात. तर अशा वेळी साधारणतः त्यांना बरं होण्यासाठी म्हणून होमिओपॅथीचे औषधं घेऊन किती कालावधी लागू शकतो? अशा म्हणजे सांधेदुखीचे पेशंट्स असं ज्यांना ऑपरेशनपर्यंत गेलेले असतात, साधारण 6 महिन्यामध्ये त्यांना निश्चित फायदा व्हायला पाहिजे आणि त्यांनी ट्रीटमेंट 1 ते 1.5 वर्ष त्यांच्या प्रोग्नोसिसवर डिसाईड करून बंद करायला पाहिजे ट्रीटमेंट. बरेचदा पेशंट जसं आता यांनी सांगितलं 4 ते 6 वर्ष झाले घेत आहे, हा बराच मोठा कालावधी आहे, एवढा वेळ लागत नाही. सर्वसाधारण 6 महिन्याच्या तुम्हाला रिझल्ट दिसायला पाहिजे. जे आम्ही ॲडमिट करतो त्या पेशंटमध्ये आम्हाला 2 ते 3 दिवसातच रिझल्ट मिळतात आणि देन वी कंटिन्यू द सेम मेडिसिन. इथे जर मेडिसिन अचूक नसेल तर होमिओपॅथीमध्ये फायदा होत नाही. अचूक औषध असणं अत्यंत गरजेचं आहे. अचूक, आणि ही अचूकता जी आहे ती महत्त्वाची जसं आहे तसं आता तुम्ही एक डॉक्टर म्हणून एकदम ठामपणे सांगू शकता की अचूकता ही महत्त्वाची आहे. पण हे पेशंटनी कसं ओळखलं पाहिजे की आपल्याला दिली जाणारी औषधं ही डॉक्टर अचूकच देत आहेत आणि ती मला चालत आहेत? बरं, हा चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कोणतंही होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर रुग्णांना एक तर स्टॅमिना वाढायला पाहिजे, त्याचं जे मेन पेन आहे किंवा दुखणं आहे ते जायला पाहिजे, याशिवाय त्याला झोप चांगली लागायला पाहिजे, थकवा नको, भूक चांगली हवी, स्टॅमिना हवा, लॅट्रिन क्लिअर हवी, स्टूल क्लिअर हवे, युरिन क्लिअर हवी, घाम जर खूप जास्ती जात असेल तर तो कमी व्हायला पाहिजे, कमी येत असेल तर तो जास्ती आला पाहिजे. याला आम्ही SWASUP म्हणतो. SWASUP SWASUP. जर SWASUP चांगला आहे तर तुमचं औषध बरोबर आहे, तुम्ही त्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट कंटिन्यू करू शकता. तर SWASUP चांगला नाही आहे तर औषध बरोबर नाही आहे. मग आपण जेव्हा आपण आपले जे अनुभव आहेत ते डॉक्टरांबरोबर शेअर करत असतो तेव्हा डॉक्टर ते औषध बदलत असतात का आपणच डॉक्टर बदलायचं असतो?
नाही समजला नाही मला तुमचा जेव्हा आता एखादा डॉक्टर पेशंट्सवरती उपचार करत आहेत तर त्या पेशंटला तितकं बरं वाटत नाही हे डॉक्टरांची औषध आली तर डॉक्टर त्या पेशंटची औषधं बदलत असतात का पेशंटनी डॉक्टर बदलणं आवश्यक आहे? नाही, पेशंटनी डॉक्टरना एक समाधानकारक कालावधी द्यायला हवा. हा कालावधी किती असावा सर? साधारण 6 महिने ते वर्षभर मिनिमम असावा. जर क्रॉनिक आजार असेल तर तो 3 वर्षापर्यंत योग्य आहे असा माझा अनुभव आहे. नक्कीच. म्हणजे खरं तर आपण हा नेहमीच विचार केला जातो की डॉक्टरांनी आपल्याला औषध दिलेली आहेत तर मी लवकरात लवकर बरं झालं पाहिजे. पण लवकरात लवकर हा किती कालावधी असावा हे डॉक्टरांनी आपल्याला अचूक सांगितलं आहे. साधारणतः त्या डॉक्टरांना किंवा आपण स्वतःला देखील आपल्या शरीराला बरं होण्यासाठी 3 ते 6 महिन्याचा कालावधी देणं हे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मात्र आपण निर्णय घेऊ शकतो नक्कीच की आपण उपचार थांबवले पाहिजेत, बदलले पाहिजेत, काय केलं पाहिजे ते. अधिक माहिती करून घेऊया. आपण घेतोय छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत ॲडव्हान्स होमिओपॅथीबद्दल. ॲडव्हान्स होमिओपॅथीमध्ये असे काही उपचार असतात की जे आपल्याला अनेक आजारांवरती मदत करू शकतात. हे आजार नेमके कोणते हे तुम्हाला माहितीच आहे की सांधेदुखी आहे, मणक्यांचे आजार आहेत, लठ्ठपणा झाला, काही दुर्दम्य आजार आहेत ज्याच्यासारखे कॅन्सर आहेत, लहान मुलांचे आजार आहेत, स्त्रियांचे आजार आहेत, असे बरेच आजार आहेत. ह्याबद्दल आज आपल्याला माहिती करून देत आहेत डॉक्टर उदय नाईक. सर, खरं तर तुम्हाला ह्या क्षेत्रामधील 30 वर्षाचा अगदी प्रदीर्घ असा अनुभव आहे. अनेक पेशंट्सना तुम्ही बरं केलेलं आहे, पूर्ण बरं केलं आहे. तर असे काही केसेस तुम्ही आमच्याबरोबर, आमच्या सगळ्या प्रेक्षकांबरोबर शेअर कराल का की जेणेकरून आपल्या प्रेक्षकांमध्ये असं काही पेशंट्स असेल की त्यांना एक इन्स्पिरेशन मिळू शकेल की येस होमिओपॅथीने हे बरं होऊ शकतं? काय सांगा? निश्चित. तर मला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. आता आपण पेशंटचं सर्वायकल स्पॉन्डिलोसिसच्या पेशंटने आपल्याकडे हे केलं होतं. मी हा व्हिडिओ दाखवू इच्छितो की त्यांना 1 महिन्यामध्ये किती चांगला फायदा झाला हे आपण पाहूया. हातात मुंगे यायचे, त्याच्यामुळे मी नाईक साहेबांची औषधी घेतली, उदय नाईक. त्याच्यामुळे मला 80% फरक पडला. काय त्रास होता तुम्हाला? मणक्याचा. काय त्रास होता मणक्याचा? मणक्यात चमका व्हायच्या, पण 80% त्याच्यापासून फरक पडला 1 महिन्याची औषधी. काय काय व्हायचं काय तुम्हाला? चमका व्हायच्या त्याच्यात. कुठे व्हायची चमका? एकदम मणक्यात, मानेमध्ये. आणखी? आणि हातात मुंगे यायचे. आणखी काय होतं? काय त्याचं निदान केलं होतं डॉक्टर लोकांनी? तिथे की बा मणक्यात गॅप पडल्यामुळे ऑपरेशन करावं लागेल. बरं. आणि आज काय वाटतं तुम्हाला, ऑपरेशन करावं लागेल की नाही? आज असं वाटत नाही की बा करावं लागेल. चलो, व्हेरी गुड. ठीक आहे, धन्यवाद. फार छान. जसं त्यांनी म्हटलं की ऑपरेशनची गरजच त्यांना भासली नाही की जे काही चमका येत होते ते सगळं पूर्णतः बरं झालेलं आहे. ही झाली आपण ही सांधेदुखीची बघितली. ह्या अजून कुठली केस आहे सर? भरपूर केसेस आहेत. त्यातली एक आणखी एक केस शेअर करायची. माझ्याकडे 18 वर्षाची मुलगी आली होती साधारण 5-6 वर्षापूर्वी. तिला इन्फंटाईल युट्रस आणि ओव्हरीज पण तिच्या डेव्हलप नव्हत्या झाल्या. तिची आई आणि आत्या तिला घेऊन आली होती. गायनेकोलॉजिस्टला त्यांनी दाखवलं आणि त्यांनी सांगितलं की 18 वर्षाची आणि ती 8च वर्षाची दिसत होती. तिला कोणत्याही प्रकारचं जे काही 18 वर्षाच्या मुलीची वाढ व्हायला पाहिजे ती कोणत्याही प्रकारची झाली नव्हती. आणि डॉक्टरांनी गायनेकोलॉजिस्टने लिहून दिलं होतं त्यांना की हिला मुलबाळ होण्याची संभावना नाही आहे, तिचं लग्न करू नका, केल्यास तिला मुलबाळ होणार नाही. तर ती माझी बेस्ट केस म्हणून मी सांगतोय तुम्हाला, शेअर करतो. तिला आम्ही हिस्ट्री घेऊन औषध दिलं आणि सोनोग्राफीवर दाखवलं होतं की तिचं गर्भाशय लहान आहे, ओव्हरीज तिच्या लहान आहेत आणि सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर कुठेही वाढलेले नव्हते, शरीरावर कोणत्याही प्रकारचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर नव्हते. अशा परिस्थितीत तिला आमच्याकडे आणलं होतं आणि आई घाबरलेली होती.